महाराज, आपलं कामकाज आहे, आज स्थगन नाही आहे, मला माहिती आहे. नियमाप्रमाणे आपण बिलकुल ते आपली पत्रिका तशीच आहे. पण राज्यामध्ये ज्या परभणी आणि बीडमध्ये झालेल्या घटना या खऱ्या अर्थानं सरकार आल्यानंतर घडलेल्या घटना आहेत अध्यक्ष महाराज. आणि काल परभणीमधला एक त्याच्यामध्ये आंबेडकरी विचाराची चळवळ लढणारा एक कार्यकर्ता त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला अध्यक्ष महाराज. या संदर्भातल्या सगळे प्रस्ताव जे आहेत ते माझ्याकडे आल्या, सूचना आल्या, त्या संदर्भातला निर्णय मी देईन. आपण स्वतः माजी विधानसभा अध्यक्ष राहिलेला आहात, आपल्याला नियमाची संपूर्ण जाणीव आहे. आपण स्वतः आत्ता म्हणाला आहात की हे आज शोक प्रस्ताव असताना घेता येणार नाही. त्यामुळे मला वाटतं ह्या विषयाचा मी निर्णय दिल्यानंतर आपण बोलू. बसा दाना बसा. नाही पण तुम्हाला अध्यक्ष महाराज, मी तुम्हाला मदतच केली अध्यक्ष महाराज, मला माहिती आहे. पण घटना अध्यक्ष महाराज, सरकार अस्तित्वात आल्यानंतरच्या घटना अध्यक्ष महाराज आणि आंबेडकरी जनतेमध्ये आणि बीडमध्ये झालेल्या घटनेचं अध्यक्ष महाराज पूर्ण राज्यामध्ये हाहाकार माजलेला आहे अध्यक्ष महाराज. आपण कस्टोडियन आहात आमचे अध्यक्ष महाराज आणि आपल्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल अध्यक्ष महाराज, राज्याच्या जनतेला न्याय मिळेल. सरकारने उत्तर द्यायची तयारी दाखवावी अध्यक्ष महाराज. मला माहिती आहे कामकाजाचं भाग मला माहिती आहे, पण अध्यक्ष महाराज ही गंभीर बाब आहे आणि गंभीर बाब असल्यामुळे अध्यक्ष महाराज राज्यामध्ये लोकांमध्ये तीव्र चीड परभणीच्या आणि बीडच्या घटनेचे अध्यक्ष महाराज आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष महाराज, आपण निर्णय द्याल तो आम्हाला मान्य राहील, पण सरकारने याच्यातली भूमिका मांडावी अशी आम्हाला सरकारला विनंती आहे.